शहर में अवैध तंबाकू तस्करी के खिलाफ क्राइम ब्रांच ने बड़ी कार्रवाई करते हुए एक गिरोह का भंडाफोड़ किया है। क्राइम ब्रांच यूनिट 5 की टीम ने जरीपटका थाना क्षेत्र में छापा मारकर 9 लाख रुपए से अधिक का प्रतिबंधित तंबाकू जब्त किया है। इस मामले में 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। जानकारी के मुताबिक गिरफ्तार आरोपियों की पहचान बालाघाट निवासी दिलीप कुमार गजभिये और जरीपटका निवासी रुपेश जेठान के रूप में हुई है। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने जरीपटका इलाके में हनुमान मंदिर के पास जाल बिछाकर एक कार को रोका, जिसमें तलाशी के दौरान भारी मात्रा में अवैध तंबाकू बरामद हुआ। जांच में सामने आया कि जब्त किया गया तंबाकू रुपेश जेठान का है, जिसे अवैध रूप से शहर में सप्लाई किया जा रहा था। पुलिस ने मौके से 9,09,760 रुपए का प्रतिबंधित तंबाकू और एक 4 पहिया वाहन समेत कुल 19,39,760 रुपए का माल जब्त किया है। फिलहाल पुलिस दोनों आरोपियों से पूछताछ कर रही है और इस नेटवर्क से जुड़े अन्य लोगों की तलाश की जा रही है। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित पान मसाला, सुपारी आणि गुटखा हा नागपूर शहरामध्ये एका ट्रकद्वारे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आमच्या युनिटचे API कदम, त्याचबरोबर SC नजीर, राजू आणि विशाल यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला आणि ट्रकचा पाठलाग करताना तो ट्रक नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना एका हनुमान मंदिर जरीपटका या ठिकाणी तो हेमू कॉलनी या येथील एका गल्लीमध्ये लागल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याचा पाठलाग करून घेतला असता त्या ट्रकमधून जो माल होता तो माल एका घरामध्ये उतरवण्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी तिथे रेड कारवाई केली आणि त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू, पान मसाला, गुटखा हा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित आहे असा आम्हाला मिळून आला। त्यामध्ये टोटल 9,09,760 रुपयाचा मुद्देमाल प्राप्त झाला आणि आरोपींचे मोबाईल आणि ज्या ट्रकने तो माल आला होता असे ट्रक असा आम्ही 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही फूड अँड ड्रगचे ऑफिसर यांना त्याबद्दल लेखी पत्र देऊन माहिती दिली आणि अशा प्रकारे आम्ही हा महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंधित पान तंबाखूचा मुद्देमाल आणि गाडी, ट्रक आणि मोबाईल असा 19,39,760 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि यामधील जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये आणखी तो माल कोणाला सप्लाय करत होता आणि माल कोणाकडून आणला याबद्दल सुद्धा अधिक तपास करून पुढील कारवाई करत आहोत।